नमस्कार, मैं हूँ दामोदर कुमार और आपके लिए कोई जानकारी कहना चाहता हूँ कि शेयर मार्केट में नए हैं तो आपके लिए मैं एक सुझाव देना चाहता हूँ की टेक्निकल ॲनालिसिस आणि त्याचा पूर्ण अभ्यास असल्याशिवाय ट्रेडिंग कधीही करू नाही. कारण की माझा एका महिन्यामध्ये 3.5 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. तेही पुन्हा ओव्हर ट्रेडिंग करून इमोशनल आणि विनाकारण नाही तर मी दिलं आपल्या आतमधून इमोशनल होऊन काही फैसले घेतले. त्याच्यामुळे माझं एवढं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की माझ्या मराठी बांधवांनो की तुम्ही कधी ट्रेडिंग करताना नाही असायचं. फक्त आणि फक्त पहिलं सुरू 5,000पासून सुरुवात करा. जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा कसं ट्रेडिंग करायचं, कसं राहायचं, कुठं एंट्री मारायची, कुठं एक्झिट करायचं, प्रॉफिट कुठं बुक करायचं यावर लक्ष तुमचं राहिलं पाहिजे. जर तुम्ही काही न शिकता, काही न माहीत राहता ट्रेडिंग करत असाल तर माझ्यासारखं नुकसान होईल. आणि ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे ज्या ठिकाणी आपण एंट्री मारतो, आपल्याला वाटतं प्राईस वरी जाणार आहे, पण तो प्राईस खाली घसरतो. मग आपण अजून खाली घसल्यावर आपल्याला वाटतं की ज्या ठिकाणी आलं तिथून अजून आपण काहीतरी लॉट घ्यावे. आपल्या कॅपिटलमधून अजून काहीतरी लॉट घेतो, मग अजून तो खाली जातो, मग अजून तो घेतो. त्यामुळे आपलं सगळं कॅपिटल त्या ठिकाणी बसतं, पण तो अजून खाली जातो जास्तच आणि आपलं कॅपिटल जे आहे सगळं 0 होऊन जातं.